मासिक पाळी जशी महत्त्वाची तसंच मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ही सुद्धा महत्त्वाची. एवढी वर्ष जिच्या सोबतीने आयुष्याची वाटचाल झाली आणि ज्यामुळे स्त्री असण्याला अनेक अर्थ प्राप्त झाले अशी ही मासिक पाळी. खरं तर तिला निरोप हा गोड पद्धतीने देता आला पाहिजे, परंतु दुर्दैवाने तशी मानसिकता या अवस्थेमध्ये नसते. मेनोपॉज म्हटलं की अनामिक भीती निर्माण होते. मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर स्वस्थ आणि आनंदी राहून मेनोपॉजमधील या स्त्रिया आरोग्याची काळजी कशी घेऊ शकतात हे आपण या भागात पाहणार आहोत. वाढलेलं वय हे तर थांबवता येत नाही, मात्र एजिंग ग्रेसफुली हे नक्कीच साध्य करता येऊ शकतं. रजोनिवृत्ती हा निसर्ग चक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीने त्या स्त्रीने स्वीकारणं आवश्यक आहे. मात्र हे होत असताना त्या स्त्रीला अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावं लागतं. जसं की स्वभाव चिडचिडा होतो, झोप अपुरी होते, डोकं जड होतं, डोकं दुखतं, छातीमध्ये धडधड होते, पोटात गोळा येतो, अंगावर सूज येते, अंगठ्या घट्ट होऊ लागतात, नेहमीचे कपडे घट्ट होतात म्हणजेच वजन वाढलेलं असतं, शरीर एकदम थंड आणि मग लगेच गरम होणं म्हणजेच हॉट फ्लशेस हे दिसून येतं, मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, स्ट्रेस, डिप्रेशन या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशी ही सर्व लक्षणं यामध्ये दिसून येतात. हे सगळं अचानक कसं घडतं तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या हार्मोनमध्ये होणारं असंतुलन. स्त्री शरीरावर इस्ट्रोजनचा खूप मोठा प्रभाव आणि नियंत्रण असतं. हे इस्ट्रोजन नेमकं येतं कुठून? जन्मतःच स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक अविकसित स्त्रीबीजे असतात. जवळपास 1 ते 2 मिलियन. प्रत्येक स्त्रीमध्ये याचं प्रमाण हे कमी अधिक असू शकतं. जन्मापूर्वी आणि पाळी येण्याच्या अगोदर म्हणजेच वयाच्या 12व्या किंवा 14व्या वर्षाच्या पूर्वी अनेक स्त्रीबीजांचा नाश होत असतो. तसंच जन्मानंतर पुन्हा नव्याने स्त्रीबीज तयार होत नाही. वयाच्या 12व्या किंवा 14व्या वर्षी स्त्री शरीरातील पिट्युटरी ग्लँडमधून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजेच FSH आणि ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजेच LH हे सिक्रेट होत असतात आणि त्यामुळे ही अविकसित स्त्रीबीजे विकसित होत असतात. म्हणजेच फॉलिकल्स मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. त्यातून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे हार्मोन्स तयार होतात आणि पर्यायाने पाळी येत राहते. परंतु जसजसं वय वाढतं तसतसं स्त्रीबीजांची संख्या ही कमी होत जाते. म्हणजेच ओव्हरियन रिझर्व कमी होतो आणि रक्तातील सिरम AMH म्हणजेच अँटी मुलेरियन हार्मोन याची मात्रासुद्धा कमी होत जाते. वयाच्या 42 ते 45व्या वर्षापर्यंत अनेक स्त्रीबीजांचा नाश झालेला असतो. यालाच प्री मेनोपॉजल स्टेज असं म्हणतात. स्त्री शरीरातील पिट्युटरी ग्लँडमधून LH आणि FSH हे हार्मोन जेव्हा सिक्रेट होत असतात तेव्हा त्यांचे आदेश पाळायला आणि स्त्रीबीजच विकसित नसल्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन तयार करायला वाव मिळत नाही आणि स्त्री बीजांची संख्या जसजशी कमी होत जाते तसतसं शरीरातील हार्मोनची लेवलसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन कमी होतं, मात्र इस्ट्रोजन थोड्या जास्त प्रमाणात राहतं. इस्ट्रोजन डॉमिनन्सी असं म्हटलं जातं. या कालावधीमध्ये शरीर जड होणं, ब्लोटिंग वाटणं, शरीराला जडत्व वाटणं, वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी म्हणजे शरीरात पाणी साठून राहणं ही सगळी लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. आणि जसजसं स्त्रीबीजांची संख्या अजून कमी होत जाते तसतसं स्त्रीबीज विकसित होत नाही, किंबहुना काही कालावधीनंतर संपूर्ण प्रकारे स्त्रीबीज विकसित होण्याची प्रक्रियाच थांबते. तेव्हा मेनोपॉज ही स्टेज येते. म्हणजे जवळपास 1 वर्षापर्यंत अजिबात पाळी न येणं किंवा अजिबात रक्तस्राव न जाणं असं झालं तर मग मेनोपॉज झाला आहे, म्हणजेच ती पाळी संपलेली आहे, रजोनिवृत्ती होत आहे असं आपण समजू शकतो. यामध्ये रक्तातील इस्ट्रोजनची लेवल ही खूप कमी झालेली असते.
प्री मेनोपॉझल स्टेज ते मेनोपॉझल स्टेज यामध्ये साधारणपणे काही महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. प्रत्येक स्त्रीमध्ये हा थोडाफार वेगवेगळा असा असू शकतो. रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज मधील मुख्य लक्षणं कोणती? तर सर्वप्रथम मासिक पाळी अनियमित होते आणि हळूहळू ती पूर्णपणे बंद होते. दुसरं, मानसिक स्थितीत अकारण बदल होतात. म्हणजे एखाद्या क्षणी खूप आनंद वाटतो तर दुसऱ्या क्षणी लगेच मनी निराशा दाटून येते. राग येतो, चिडचिड होते, भीती वाटते, रडू होतं, हे सगळं दिसून येतं. त्यानंतर हॉट फ्लशेस, शरीर एकदम थंड होणं आणि मग काही कालावधीनंतर लगेच गरम होणं, ही लक्षणं दिसून येतात. दरदरून घाम फुटणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेला खाज येणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं, त्वचा सैल होणं, हे सगळे यामध्ये दिसून येतं. चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे चिंताजनक वजन वाढ. मेनोपॉजमध्ये स्त्रियांचं वजन हे साधारणपणे 4 ते 8 किलोपर्यंत वाढू शकतं. याला मुख्य कारण म्हणजे शरीरातील इस्ट्रोजन कमी होणं आणि चुकीचा आहार. तारुण्यामध्ये कॅलरीज जाळण्याची शरीराची जी क्षमता असते ती रजोनिवृत्तीमध्ये नसते. 10 ते 15% ती कमी होते. मात्र आहार तेवढाच राहतो किंबहुना वाढतो. तसंच शरीराची हालचाल कमी होते, व्यायामाचा अभाव असतो. व्यायाम नसल्यामुळे स्नायू कमी होतात, त्यामुळे बेसल मेटाबॉलिक रेट BMR म्हणजेच चयापचयाचा दर कमी होतो. परिणामी शरीरात चरबी साठायला सुरुवात होते आणि स्थूलता वाढते. मग हे सगळं झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठीचे उपाय शोधण्यापेक्षा सुरुवातीपासूनच जेव्हा लक्षणं दिसायला लागतात, विशेषतः पाळी अनियमित होऊ लागते, तेव्हा जर नियंत्रित आहार आणि नियमित व्यायाम हे ठेवलं तर निश्चितपणे वाढलेलं वजनसुद्धा कमी करता येईल आणि वाढणारं वजनसुद्धा टाळता येईल. त्यानंतर हृदयविकार. मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे त्याचा हृदयावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मासिक पाळी सुरू असताना स्त्रियांना हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची क्षमता ही खूप कमी असते किंबहुना नसते. मात्र मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन हार्मोन कमी होणं तसंच वाढलेलं वजन यामुळं हृदयविकाराची शक्यता वाढते. रक्तातील कॅल्शियम कमी होणं. मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे रक्तातील कॅल्शियम शोषण्याची क्रिया ही कमी होते. परिणामी हाडं ठिसूळ होतात. बोन डेन्सिटी 20 ते 25% कमी होते, म्हणजेच हाडांची घनता कमी होते. विशेषतः गुडघे आणि कंबर या ठिकाणची जी हाडं आहेत त्यांची घनता ही खूप कमी होते. ऑस्टिओपोरोटिक चेंजेस दिसायला लागतात. फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस हे लवकर वाढतात. अशा वेळी कॅल्शियम पूरक आहार जर सेवन केला तर निश्चितपणे काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, देशी गाईचं दूध, देशी गाईचं तूप, लोणी, ताजं ताक, दही यांचा आहारात समावेश असावा. तसंच समुद्री अन्न, मासे, अंडी यांचा आहारात समावेश ठेवावा. त्याप्रमाणे धान्यांमध्ये राजगिरा नाचणी, कडधान्यांमध्ये मटकी, राजमा, हरभरा, सोयाबीन, उडीद यांचा आहारात समावेश असला पाहिजे. सूर्यफुलाच्या बिया, तीळ, अहळीव, डिंक यांचाही आहारात आपण समावेश करू शकता. व्हिटॅमिन डी हे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीने आवर्जून कोवळा सूर्यप्रकाश घ्यावा. रजोनिवृत्तीमध्ये आहाराचं नियोजन आपण कसं करू शकता? सर्वप्रथम नियंत्रित आहार म्हणजेच बॅलन्स डाएट. नो कार्ब्स, नो फॅट्स हे जे फॅट आहे ते खूप चुकीचं आहे. कारण काही क्लिष्ट कर्बोदके म्हणजेच कॉम्प्लेक्स शुगर शरीरात जाणं आवश्यक आहे. तसंच काही अनसॅच्युरेटेड फॅट्स विशेषतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स की जे समुद्री अन्न, शिजवलेले मासे, अंडी, चिकन यामध्ये दिसून येतात, त्यांचाही आहारात काही प्रमाणात समावेश असणं आवश्यक आहे. व्हेजिटेरियन्समध्ये अक्रोड, किडनी बीन्स, चिया सीड्स, बदाम यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स दिसून येतं, यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. सिंपल शुगर, जॅम, जेली, चॉकलेट, मिठाई, प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे मात्र पूर्णपणे टाळलं पाहिजे.
त्यानंतर हाय फायबर डाएट, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येतं. यामध्ये प्रामुख्याने विविध रंगी फळे, भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, सालींसकट धान्य, कडधान्य यांचा आहारात समावेश असावा. आहार सेवन करत असताना ग्लायसेमिक इंडेक्सचं भान ठेवावं. एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर त्यातील ग्लुकोज म्हणजेच साखर सुटी होऊन रक्तप्रवाहात ती किती वेगाने जाते किंवा किती हळूहळू मिसळते यावर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो. हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे 70पेक्षा जास्त, त्यामध्ये व्हाईट ब्रेड, व्हाईट राईस, व्हाईट फ्लॉवर म्हणजेच मैदा, साखर, गूळ, मध ह्या गोष्टींचा आहारात समावेश नसावा की जे हाय ग्लायसेमिक फूड आहेत. तसंच साबुदाणा. मीडियम टू लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी जे आहारातील पदार्थ आहेत, विशेषतः सर्व प्रकारची धान्य, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या यांचा आहारात समावेश आपण करू शकता. त्यानंतर प्रोटीन्स आणि फायबर असलेले हे जे पदार्थ आहेत, या विशेषतः मोड आलेली कडधान्य यांचा आहारात दररोज काही प्रमाणात समावेश करणं गरजेचं आहे. दुग्धजन्य पदार्थ, देशी गाईचं दूध, तूप, दही, ताक यांचा आहारात कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीने समावेश करणं आवश्यक आहे. दही खात असताना मात्र आयुर्वेदामध्ये खूप नियम सांगितलेले आहेत, ते आपण पाळले पाहिजेत. विशेषतः रात्री दही कधीच खाऊ नये, किंबहुना पावसाळ्यात तर ते दुपारीसुद्धा खाऊ नये. इतर वेळी खायचं झालं तर ते दुपारी खावं. सोबत खडीसाखर किंवा मुगाचं कढण किंवा आवळखाटीचं चूर्ण हे सोबत असावं. हे असे नियम पाळल्यामुळं दह्याची बाधा शरीरावर होत नाही. म्हशीचं दूध, त्यामध्ये विशेषतः चरबी जास्त असल्यामुळे ते शक्यतो टाळावं. विविध प्रकारची खाद्यतेल, यामध्ये प्रादेशिक स्तरावर असणारं पाम तेल, खोबरेल तेल यांचा आहारात हे वनस्पतीजन्य असले तरी समावेश नसावा. याचं कारण याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स खूप प्रमाणात असतात. तसंच वनस्पती तूप म्हणजेच डालडा हे आपण प्रत्यक्षातरित्या आहारात वापरत जरी नसलो तरी बाजारात असणारे फ्राईड फूड यामध्ये ते अधिक मात्रेमध्ये असतं, त्यामुळे ते सर्व टाळावं. फास्ट फूड यामध्ये पिझ्झा, बर्गर, पोटॅटो चिप्स, फिंगर चिप्स, वेफर्स, बिस्किट, केक हे पदार्थ, तसंच त्याच उकळलेल्या तेलामध्ये तळलेले पदार्थ, विशेषतः समोसा, वडा आणि इतर काही पदार्थ की यामधून ट्रान्सफॅट्स तयार होतात आणि ट्रान्सफॅट्स शरीरात गेल्यानंतर ते शरीरामध्ये मेटाबोलाइट सुद्धा होत नाही किंवा बाहेर उत्सर्जित सुद्धा होत नाही. ते आत तसेच राहून ट्रायग्लिसराईड वाढणं, हृदयविकार होणं, तसेच इतर काही मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकतं. मेनोपॉजमध्ये वजन वाढ, बाकीच्या गोष्टी असल्यामुळं तेव्हा तर ते अधिक धोकादायक असू शकतं. म्हणून हे सगळं निश्चितपणे आपल्याला टाळता आलं पाहिजे. नैसर्गिकरित्या इस्ट्रोजन असलेले काही अन्नपदार्थ, त्यांचा आहारात रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीने समावेश करणं आवश्यक आहे. यामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनचे काही पदार्थ, तसंच जांभळ्या रंगाचा कंद आणि जवस यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. रजोनिवृत्तीमध्ये वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. आयुर्वेदातील पंचकर्म, विशेषतः बस्ती चिकित्सेचा खूप फायदा होतो. हाडांची झालेली झीज भरून निघते. धातुक्षयजन्य वात वाढलेला असतो. बस्तीने वात कमी झाला की झालेली झीज काही प्रमाणात भरून निघाल्यामुळे त्या स्त्रीला खूप छान प्रकारे निरोगी वाटतं. म्हणून मेनोपॉजमध्ये आवर्जून बस्ती चिकित्सा केली गेली पाहिजे. तसंच वजन कमी करण्यासाठी प्रकृतीला सूट असेल तर वमन किंवा विरेचन वैद्यकीय तज्ज्ञानुसार आपण करू शकता. रजोनिवृत्तीमध्ये मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी
आयुर्वेदातील शिरोधारा नस्य या पंचकर्माचा उपयोग होऊ शकतो. तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी समाधानी असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने नवीन छंद जोपासले पाहिजेत. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ जुलियन हॅक्सले यांनी खूप महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आयुष्यात समाधानी राहायचं असेल तर तुमचा छंद हाच तुमचा व्यवसाय बनला पाहिजे. म्हणजे नवीन हॉबीज, छंद यासाठी एवढं महत्त्व त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आवर्जून नवीन छंद जोपासावेत, जेणेकरून स्ट्रेस, ताणतणाव हे कमी होऊ शकतं. सरतेशेवटी रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीने हताश होऊन न जाता आयुष्याच्या समाधान रथाला उत्साहाचे घोडे जोडून विवेकाचा चाबूक वापरत मार्गक्रमण करत राहावे, हीच रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीच्या निरोगी आणि आरोग्यदायी, आनंददायी अशा पुढील आयुष्याची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.